हॅलो एव्हरीवन. तर लास्ट लेक्चरला आपण स्टोरेज सिक्युरिटी सॉरी स्टोरेज सिक्युरिटी नावाचा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला. त्यामध्ये आपण जो जो लास्ट पॉइंट बोललेला त्याच्यामध्ये आपण त्याचे अटॅक्स ते अटॅक जे स्टोरेज सिक्युरिटी होतात त्याचं रिस्क रेमिडिएशन कसं करायचं, त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क असतील, त्याचं डिटेक्शन, डिटरन्स आणि डिफेन्स कसं करायचं, त्यानंतर रेसिड्युअल रिस्क काय असतील त्यामध्ये ते बघितलं. मग त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल रिस्क बद्दलची माहिती बघितली, इंटिग्रिटी रिस्क बद्दलची माहिती बघितली आणि अवेलेबिलिटी रिस्क बद्दलची माहिती बघितली. सो ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो बघायचा बेस्ट प्रॅक्टिसेस. बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणजेच काय? तर तुम्ही कुठल्या प्रॅक्टिस यूज करून हे जे अटॅक्स आहेत, त्या अटॅक्स तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे. तर त्यामध्ये जे आहे ते आहे पहिलं जे आहे ते आहे झोनिंग. सो पोर्ट बेस्ड झोनिंग इम्प्रूव्ह द सिक्युरिटी थ्रू द कंट्रोल ऑफ द कनेक्शन बिटवीन द होस्ट अँड स्टोरेज एरिया. तुम्ही वेगवेगळे झोन तयार करा, जेणेकरून तुमचं सिक्युरिटी काय होईल त्या ठिकाणी नीट राहील. त्यानंतर ॲरे आहे. ॲरे हॅव बीन डेव्हलप ओव्हर टाईम टू प्रोव्हाईड एल्युएन मास्किंग फ्रॉम द प्रोटेक्टिंग एल्युएन फ्रॉम ॲक्सेस द अनऑथराइज्ड सर्व्हिसेस ऑर सर्व्हर्स. सो ॲरेचा पण तुम्ही यूज करू शकता टू कीप द सिक्युअर युअर डेटा. सर्व्हर्स तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून जर वेगवेगळे सर्व्हर्स असतील तर वेगवेगळ्या सर्व्हर्सवरती तुम्ही स्पेशली त्या ठिकाणी एन्व्हायर्नमेंटवरती कंट्रोल ठेवू शकता. ते मॉनिटर करू शकता की ते सिस्टम सिक्युअर आहे की नाही, सिस्टममध्ये काय कुठला डेटा आहे की नाही, असं हे एक स्पेशल सर्व्हिस तुम्ही यूज करू शकता. सो इट इज इम्पॉर्टंट टू दॅट सर्व्हर बी कॉन्फिगर सिक्युअरली and the equipment is located in the secure facility with the access control and monitoring. मग तरी पण सर्व्हर्स घेताना पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुमचं जे काही सर्व्हर आहे ते सिक्युअरली लोकेटेड आहे. त्याच्यामध्ये त्याचे काही फॅसिलिटी आहेत ते सिक्युअरली आहेत आणि त्याचं ॲक्सेस कंट्रोल आणि मॉनिटरिंग हे नीट होतंय. त्यानंतर जी आहे ती आहे स्टाफ. When hiring individual to manage and secure the storage environment, the requisite skill set should be include solid knowledge of the storage security practices. जो स्टाफ तुम्ही हायर करताय त्याला एक प्रॉपर नॉलेज आणि चांगलं नॉलेज हे त्यामध्ये पाहिजे. एक सपोज स्टोरेज सिक्युरिटी मी साठी जर स्टाफ हायर करतोय, तर त्याला सगळं स्टोरेज सिक्युरिटी मधलं माहिती असावं. जेणेकरून जर एखादा प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करेलच. पण त्याच्याबरोबर त्याच्याकडून जर त्याला माहिती नसेल तर त्याने त्या ठिकाणी कुठलंही चुकीचं गोष्ट त्या ठिकाणी करायला नको. चुकीचं ऑपरेशन त्या ठिकाणी करायला नको. जर स्टोरेजमध्ये किंवा सिक्युरिटीमध्ये चुकीचं काही ऑपरेशन होत असेल तर ते तुमचं जो काही अटॅकर आहे त्याला त्या ठिकाणी काय असतं ते वेलकम केल्यासारखं आहे. ठीक आहे. सो दॅट इज स्टाफ हा चांगला पाहिजे. त्यानंतर ऑफसाईट डेटा स्टोरेज. ऑफसाईट डेटा स्टोरेज म्हणजे काय? द स्टोरिंग द डेटा ऑफसाईट दॅट इज सिक्युअरली इज अ क्रिटिकल ॲस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन, बिझनेस अँड कंटिन्यूटी प्रोसेस. डेटा जो आहे तुमचा सिक्युअरली त्या ठिकाणी स्टोअर व्हायला पाहिजे. ऑफसाईट म्हणजे तुमचं बॅकअप वगैरे असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी तो डेटा जो आहे तो नीट सिक्युअरली त्या ठिकाणी स्टोअर राहायला पाहिजे. तर हे सगळं जे आपण बघितलं ते बघितलं आपण स्टोरेज सिक्युरिटीच्या चॅप्टरमध्ये आपण या ठिकाणी बघत होतो. ठीक आहे. ऑथेंटिकेशनच्या किंवा ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन हे आपलं चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन हा पहिला चॅप्टर बघला, त्यानंतर एन्क्रिप्शन बघला, त्यानंतर स्टोरेज सिक्युरिटी बघला. आता आपल्याला बघायचं आहे डेटाबेस सिक्युरिटी. ठीक आहे. हा जो आहे तो डेटाबेस सिक्युरिटी सेकंड जो युनिट आहे त्याच्यामधला 4th चॅप्टर आहे. फर्स्ट युनिट आपलं बघितलं, सेकंड युनिट बघितलं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं हे डेटाबेस सिक्युरिटी. आता डेटाबेस सिक्युरिटी का गरजेची आहे आणि काय आहे डेटाबेस सिक्युरिटी म्हणजे ते आपण आता बघणार आहोत. सो जनरल डेटाबेस सिक्युरिटीची कन्सेप्ट काय? सो मॉडर्न डेटाबेस मस्ट बी मीट डिफरंट गोल्स. They must be reliable, provide for quick access to information, provide advanced features for data storage and analysis. So architecturally, relationship database functions in client-server manner, although they can certainly be used as a part of multi-tier applications. आता सध्याचे जे डेटाबेस आहेत ते एक मॉडर्न डेटाबेस आहे ज्यामध्ये त्याचे रिलायबल आहेत ते आणि त्याचं ॲक्शन ते जे फास्ट आहेत, त्यांची जी पॉवर आहे ती जुन्या डेटाबेसपेक्षा चांगली आहे. ठीक आहे. सिक्युअर आहेत. ॲडव्हान्स लेव्हलचं त्याच्यामध्ये एनालिसिस, डेटा स्टोरेज हे दिलेलं आहे. ॲडिशनल फंक्शन्स आहेत. क्लायंट सर्व्हर जे रिलेशनशिप आहे क्लायंट सर्व्हर मॅनेजर जो आहे त्याला ते सपोर्ट करतात. ह्याच्यामध्ये मल्टी टायर ॲप्लिकेशन्स आहेत. मल्टी टायर म्हणजे काय? 2 टायर असतं, 3 टायर आहेत बरोबर. सर्व्हर 1 टू 1 कम्युनिकेशन्स बरोबर. 1 टायर झालं ते. क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन दॅट इज 2 टायर म्हणजे वेगवेगळे मल्टिपल टायर्स आर्किटेक्चर ह्यामध्ये आहे. जेणेकरून मल्टिपल टायर आर्किटेक्चर दिल्यावर काय होतं तर तुमचं सिक्युरिटी जी आहे, ते त्या ठिकाणी लेव्हल एक ॲडव्हान्स लेव्हलला जाते सिक्युरिटी.
माझं जर मी आणि रिसिव्हर आणि सेंडर जर आम्ही कम्युनिकेशन करतोय, चॅटिंग करतोय, मी सेंड करतो मेसेज, रिसिव्हरला रिसीव्ह होतोय. हे झालं आमचं 2 टायर कम्युनिकेशन. बट मी आणखीन एक टायर त्यामध्ये ॲड करेन. ती टायर कशासाठी असेल, तर ती टायर एक सिक्युरिटी म्हणून असेल, एक प्रोटेक्शन म्हणून असेल. बरोबर? दॅट इज अ 3 टायर आर्किटेक्चर. म्हणजे हे असे मल्टिपल टायर्स असतात, जेणेकरून मल्टिपल टायर्स सिक्युअर द डेटा ठेवण्यासाठी. So databases can be used in various capacities, including application supports, secure storage sensitive information, online transaction processing, that is OLTP ज्याला बोललं जातं, डेटा वेअरहाउसिंग. सो डेटाबेस हे वेगवेगळ्या गोष्टीसाठी यूज केलं जातं. ऍप्लिकेशन सपोर्ट आहेच, ज्यामध्ये डे टू डे आपले जे काही वर्किंग आहे त्यासाठी आहे. डेटा स्टोअर करण्यासाठी, बरोबर, सिक्युअर डेटा जो काही स्टोअर आहे किंवा सेन्सिटिव्ह एखादी इन्फॉर्मेशन आहे, ती स्टोअर करण्यासाठी पण डेटाबेस त्या ठिकाणी यूज होतात. त्यानंतर ऑनलाईन जे आपले ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग आहे, ज्यामध्ये OLTP सर्व्हिस दॅट आर ऑफ्टन मोस्ट कॉमन फंक्शन्स ऑफ डेटाबेस इन मेनी ऑर्गनायझेशन्स. So these systems are responsible for receiving and storing information that is accessed by client applications and other servers. मग क्लायंट जो आहे आपला किंवा ऑर्गनायझेशन असेल, त्या ऑर्गनायझेशनचा जो काही क्लायंट आहे, तो क्लायंट जी इन्फॉर्मेशन ऍक्सेस करणार आहे, त्याला हे OLTP जे काही सर्व्हर्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्या डिपेंड करत असतात. मग त्यासाठी पण हे डेटाबेसेस यूज केले जातात. डेटा वेअर हाऊसिंग, ज्यामध्ये लार्ज अमाउंट ऑफ डेटा किंवा डेटा सेंटर्स आपण बोलतो, बरोबर आहे, ज्यामध्ये सगळीकडे डेटा हा स्टोअर असतो. सो मेनी ऑर्गनायझेशन गो टू ग्रेट लेंथ टू कलेक्ट अँड स्टोअर ॲज मच लिमिटेड इन्फॉर्मेशन, सॉरी, ॲज मच ॲज इन्फॉर्मेशन ॲज पॉसिबल. म्हणजे खूप अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन जर तुम्हाला स्टोअर करायचं तर ते काय नुसतं एका डेटाबेसमध्ये होणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला लार्ज अमाउंट ऑफ डेटा सेंटर्स किंवा जिथे डेटा वेअरहाऊस आहे तिथे जायला लागतं. जसं Facebook आहे, Google आहे. त्यांचं काय कुठल्या डेटाबेसवर त्या ठिकाणी स्टोअर नाहीये. Amazon आहे. त्यांचे काही स्वतःचे डेटा वेअरहाउसिंग आहे, डेटा सेंटर्स आहेत, डेटाबेसेस आहेत. ठीक आहे. जे काय करतात ते यूज करत असतात टू स्टोअर देअर डेटा. कारण की खूप मिलियन्स, बिलियन्स लोकांचा त्या ठिकाणी काय डेटा आहे. तो डेटा त्या ठिकाणी स्टोअर करणं तेवढंच गरजेचं आहे आणि तेवढं सिक्युअरली स्टोअर करणं पण एक चॅलेंजिंग टास्क आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी काय होत असतो, तुमचा डेटाबेस हा यूज होत असतो. सो अंडरस्टँडिंग डेटाबेस सिक्युरिटी लेयर्स. सिक्युरिटी लेयर्स कोणत्या-कोणत्या आहेत डेटाबेसमध्ये ते आपल्याला आता बघायचे आहे. सो फर्स्ट इज सर्व्हर लेव्हल सिक्युरिटी, त्यानंतर नेटवर्क लेव्हल सिक्युरिटी, त्यानंतर डेटा इन्फेक्शन आहे, ऑपरेटिंग सिस्टम सिक्युरिटी आहे. So relational database can support a wide area of different types of applications and usage patterns where they generally utilize सिक्युरिटी ॲट मल्टिपल लेयर्स. आता रिलेशनल डेटाबेस मध्ये काय होत असतं, तर रिलेशनल डेटाबेस मध्ये तुमचं कम्युनिकेशन किंवा डेटा येत असतो, जात असतो, हे सगळ्या गोष्टी होत असतात. मग मग त्या डेटाबेसला तेवढंच मल्टिपल लेव्हलची सिक्युरिटी देणं पण गरजेचं आहे. मग कुठल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत किंवा कुठल्या सिक्युरिटी लेव्हल्स आहेत ज्या तुम्ही त्या डेटाबेसमध्ये ॲड करू शकता? मग पहिली आहे ती सर्व्हर लेव्हल सिक्युरिटी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टू फिजिकली प्रोटेक्ट डेटाबेस इन ऑर्डर टू प्रिव्हेंट unauthorized users from accessing database files and data backups. So if an unauthorized user can get physically access to your servers, that much more difficult to protect against further breaches. इमॅजिन करा, जर Facebookचा डेटा आहे किंवा Instagramचा डेटा आहे, तो डेटा चुकून कुणाच्या तरी अनऑथराइज्ड पर्सनच्या हातात गेला, फिजिकली पूर्ण ऍक्सेस त्या ठिकाणी त्याच्या हातात गेला, तर तो त्या डेटाचं काय करू शकतो? खूप लोकांचा त्या ठिकाणी डेटा आहे, बरोबर, इन्फॉर्मेशन आहे. मग ती इन्फॉर्मेशन जर चुकीच्या माणसाच्या हातात गेली, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं हे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. आणि ते डिफिकल्ट आहे तुम्हाला ते रिकव्हर करणं त्या ठिकाणी, तसं असेल तर प्रोटेक्ट करणं. सो ते सर्व्हर लेव्हलची सिक्युरिटी ही आहे. त्यानंतर नेटवर्क लेव्हलची सिक्युरिटी काय आहे? तर नेटवर्क लेव्हलची सिक्युरिटी ही डेटाबेस आर असाइन्ड ॲज अ नेटवर्क ॲप्लिकेशन्स. You must take reasonable steps to ensure that only specific client can access these machines. Best practices for securing database include limiting the networks and or network addresses that have direct access to the computer. So another security practice involves changing the default port on which the server listens. Example 80 port or 814. नेटवर्क लेयर सिक्युरिटी मध्ये काय आहे? जेव्हा तुम्ही डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करत असता, तेव्हा काय तुम्हाला ते डायरेक्ट डेटाबेस देत नाही. डेटाबेस मग हा 1 जीबी, 2 जीबी, 3 जीबी, मग त्या डेटाबेस मधली पण आपण जागा घेत असतो, की मला 1 जीबी जागा पाहिजे, 2 जीबी पाहिजे, 3 जीबी पाहिजे, 5 जीबी पाहिजे. बरोबर आहे. कारण की जर तुम्ही डेटाबेस किंवा डेटा स्टोअर करायला गेलात किंवा क्लाउड सारख्या सर्व्हिसेस आहेत. नेटवर्क बघायला गेलं तर क्लाउडची सर्व्हिस. कारण की डेटाबेस हे जेव्हा सर्व्हिस देतात, तेव्हा ते नेटवर्क ॲप्लिकेशन थ्रू देतात. नेटवर्क ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही काय करता, ॲक्सेस करता इन्फॉर्मेशन आणि त्यामध्ये काय करता डेटाबेस किंवा डेटा जो आहे इन्फॉर्मेशन तो
स्टोअर करता. मग हे जेव्हा ते ऍक्सेस देतात, मग माझा जर 20 जीबीचा डेटाबेस आहे, 20 जीबीचा डेटाबेस माझा, मग त्यामध्ये 20 जीबीच्या डेटाबेस म्हणजे 4 क्लायंट असतील, 5 जीबीचे. चारही क्लायंट काय आहेत, वेगवेगळे आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणचे असतील. ते काय करतात, माझा डेटाबेस ऍक्सेस करतायत. मग नेटवर्क लेव्हल सिक्युरिटीमध्ये काय करायचं मला, तर नेटवर्क लेव्हल सिक्युरिटीमध्ये त्यांना तो स्पेसिफिक जागाच, त्यांना ती 5 जीबी असेल तर 5 जीबीच ते ऍक्सेस करू शकतात. 5 जीबीच्या वरती ते किंवा बाकीचा जो डेटा आहे त्यांना त्याला हात लावता येणार नाही. ही एक गोष्ट झाली. त्यानंतर आहे तो जो डेटा ते ऍक्सेस करतात, तो पण डेटा त्या ठिकाणी सिक्युअरली ऍक्सेस व्हायला हवा. त्यानंतर दुसऱ्याच्या डेटा बेसमध्ये किंवा दुसऱ्याच्या जी काही स्पेस दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व व्हायला नको. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नेटवर्क लेअर सिक्युरिटीमध्ये असतात. त्यानंतरची जी काही गोष्टी आहेत ती नेटवर्क डेटाबेस सिक्युरिटी लेअर मध्ये आपल्या लक्षात घ्यायची, ती आहे डेटा इन्क्रिप्शन. हे जे पॉईंट बघतो आपण, अंडरस्टँडिंग डेटाबेस सिक्युरिटी लेयर्स. डेटाबेस सिक्युरिटी लेयर्स कोणत्या कोणत्या असतात आणि कुठल्या कुठल्या कन्सेप्ट डेटाबेस सिक्युरिटी लेयर्स मध्ये आहेत. त्याच्यामध्ये सर्व्हर लेवल सिक्युरिटीला काय होतं, नेटवर्क लेवल सिक्युरिटीला काय होतं ते बघत आहोत. त्यानंतर बघायचं आपल्याला डेटा इन्क्रिप्शन म्हणजे काय. वेट फॉर द मिनिट. तर डेटा इन्क्रिप्शन म्हणजेच काय, तर तुम्ही इन्क्रिप्ट करता डेटा. ही एक चांगल्या लेवलची सिक्युरिटी लेवल आहे, चांगल्या प्रकारची सिक्युरिटी लेवल आहे. सो मॉडर्न डेटाबेस सपोर्ट इन्क्रिप्टेड कनेक्शन्स बिटवीन द क्लायंट अँड सर्व्हर. Data encryption is also important security features that areas outside the network layer of the database administrator will make backup of their data and store them on files and servers. So data encryption can be effectively used within the database. Many types of systems store sensitive data such as credit card numbers, passwords. So potential problem lies in the fact that database developers and administrators often require full permission on these tables in order to do their job. So one way to obscure this data is to encrypt values that are stored in the database tables. डेटा इन्क्रिप्शनचा आपण एक्झाम्पल घ्यायला जातो, तर डेटाबेस जेव्हा तुम्ही डेटाबेसमध्ये डेटा एंटर करता, तो त्या ठिकाणी स्टोअर होतो. सपोज तुमची बँकेची डिटेल असेल, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, तुमचे लॉग इन आयडी पासवर्ड असतील, ठीक आहे. मग हे डेटाबेस मध्ये स्टोअर करताय, म्हणजे तो त्या ठिकाणी जो स्टोअर करताय त्या ठिकाणी ज्याला ऍक्सेस आहे तो ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतो. कारण की ऍडमिनिस्ट्रेटर आहेत किंवा त्या ठिकाणी जे काय एम्प्लॉईज आहेत काम करणारे, त्यांना त्या ठिकाणी ते त्यांचा कामाचा भाग म्हणून ते ऍक्सेस करण्याचं गरज आहेच, बरोबर. ते ऍक्सेस करू शकतात, त्यांना फुल कंट्रोल आहे. मग जर सपोज ऍडमिनिस्ट्रेटरने तुमची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी ऍक्सेस केली, त्या ठिकाणी काहीतरी फेरफार केली, त्या ठिकाणी काहीतरी चेंजेस त्यामध्ये केले, तुमचा अनऑथराइज्ड ते ऍक्सेस केला इन्फॉर्मेशन, ठीक आहे, यूज केली कुठेतरी, तर त्या ठिकाणी तो एक क्रिटिकल जॉब करू शकतो. मग त्या ठिकाणी डेटा इन्क्रिप्टेड किंवा इन्क्रिप्शन हे उपयोगाला येतं. इन्क्रिप्शन मध्ये काय होतं, जो काही तुमचा डेटा आहे तो इन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये त्या ठिकाणी काय होत असतो, स्टोअर होत असतो. म्हणजे जसा ऍज इट इज, ह्या ठिकाणी जर मी मॉडर्न नावाचा शब्द किंवा मॉडर्न नावाचा माझा पासवर्ड आहे, तर मॉडर्न हे ऍज इट इज त्या ठिकाणी स्टोअर न होणार, त्या ठिकाणी तो इन्क्रिप्टेड लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी स्टोअर होईल. इन्क्रिप्शन डिक्रिप्शन मी तुम्हाला सांगितलं, एक इनकोडिंग लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी काय होईल, ते इन्क्रिप्शन स्टोअर होईल. जसं की आता व्हॉट्सअपला बघा, व्हॉट्सअपला इंड टू एंड इन्क्रिप्शन आहे. का आहे, तर ते त्यामध्ये जो काही थर्ड पार्टी किंवा जो काही ज्या ठिकाणी सर्व्हर आहे, कारण की आपण व्हॉट्सअपला बॅकअप ठेवत असतो, मोस्ट ऑफ द पीपल त्या ठिकाणी बॅकअप ठेवत असतात. मग बॅकअप जिथे स्टोअर होतो त्या ठिकाणी ते जिथे स्टोअर होते तो जो काही ऍडमिनिस्ट्रेटर आहे ते एकतर ऍक्सेस करू नये, ही एक मेन गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कुणी जर चुकून त्या ठिकाणी अनसिक्युअरली किंवा अनऑथराइज्ड त्या ठिकाणी जर डेटाबेस ऍक्सेस केला, त्यालाही ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती समजता कामा नाही, ती ही इन्फॉर्मेशन त्याला ऍक्सेस करता येता कामा नाही. त्यासाठी हे डेटा एन्क्रिप्शन हे यूज केलं जातं. इट इज ऑल्सो वन ऑफ द गुड पार्ट ऑफ द एन्क्रिप्शन, ऑर इट इज वन ऑफ द प्लस लेवल सिक्युरिटी लेवल, और एक चांगल्या प्रकारची ही सिक्युरिटी त्या ठिकाणी आहे. एन्क्रिप्शन खूप चांगली त्या ठिकाणी इन्व्हेन्शन आहे आपण बोलू शकतो. एक चांगली लेवल आहे डेटाबेस सिक्युरिटीमध्ये. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम सिक्युरिटी. So on most platform, database security goes hand in hand with operating system security. So network configuration settings, file system permissions, authentication mechanisms, operating system encryption features can play a role in ensuring that database remains secure.
So Windows-based operating systems only NTFS file systems offer any level of file system security. ऑपरेटिंग सिस्टम सिक्युरिटी सपोज जर माझा एक कम्प्युटर आहे, त्या कम्प्युटरमध्ये जर माझा इम्पॉर्टंट डेटा आहे, तो पण एक डेटाबेस आहे आपण बोलू शकतो. मग जी इन्फॉर्मेशन स्टोअर आहे, मग त्यामध्ये पण माझी जर एक जी सिस्टम आहे, ती बरेच लोक चालू शकतात. सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेऊया ऑर्गनायझेशनमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूटमध्ये, कंपनीमध्ये एक जी सिस्टम आहे, ती बरीच लोक चालवत असतात. मग शिफ्ट वाईज वर्क असेल तर एक एक गेल्यानंतर दुसरा त्या ठिकाणी वर्क करत असतो, दुसरा गेल्यानंतर तिसरा त्या ठिकाणी वर्क करत असतो. ती सिस्टम. मग ती सिस्टम ते झालं त्यानंतर एक जी सिस्टम आहे ती परत त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी तो एक एम्प्लॉई यूज करायचा किंवा बाकीचे एम्प्लॉई पण त्या ठिकाणी यूज करू शकतात किंवा ज्यांना ऍडमिनिस्ट्रेटर आहेत किंवा मॅनेजर आहेत ते पण त्या ठिकाणी ते यूज करू शकतात. सो अशा वेळी मग तुम्ही लिमिटेड परमिशन्स त्या ठिकाणी ठेवू शकता. बरोबर. तुम्हाला जी कॉम्प्युटरमध्ये युजर्स बरोबर की युजर असतो, ऍडमिनिस्ट्रेटर असतो. बरोबर. मल्टिपल युजर तुम्ही तयार करू शकता आणि मल्टिपल युजर्सला पर्टिक्युलर परमिशन्स बरोबर सगळ्याच परमिशन कुठली परमिशन द्यायची दॅट डिपेंड्स अपॉन यू. कुणाला कुठली परमिशन द्यायचं आहे. डाउनलोडची परमिशन द्यायचं आहे, एखादं सॉफ्टवेअर ऍक्सेस करण्याची परमिशन द्यायची की नाहीये, डिलीट करायची डेटा परमिशन द्यायची की नाहीये. हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी ते देऊ शकता. सो दॅट इज द वन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम सिक्युरिटी जेणेकरून तुमची जी काही सिस्टम आहे त्या सिस्टममधला डेटा हा सिक्युअर राहावा. कुणीही येऊन युजरनी त्या ठिकाणी सगळंच डेटा जर ऍक्सेस होत असेल तर त्याचा काय फायदा त्या ठिकाणी नाहीये. दॅट इज अ ऑपरेटिंग सिस्टम सिक्युरिटी. त्यानंतर आहे मॅनेजिंग डेटाबेस लॉगिन. लॉगिन म्हणजे कोण ऍक्सेस करतोय हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग ऍक्सेस करतो त्यांचं लॉग लक्षात ठेवणं की लॉग जे आहे कुणी कधी लॉग इन केलेलं आहे, कुणी कुठला डेटा ऍक्सेस केलेला आहे हे सगळं त्या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही सिक्युरिटी देता, त्यामध्ये फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन असतील, रेटिना स्कॅनर्स असतील, ह्या सगळ्या त्या ठिकाणी मेथड्स आहेत ज्या तुम्ही यूज करत असता डेटाबेस लॉग इन साठी. त्यानंतर आहे डेटाबेस रोल्स अँड परमिशन. रोल्स अँड परमिशन मध्ये सांगितलं तुम्हाला की पर्टिक्युलर युजर आता सपोज ऍडमिनिस्ट्रेटर आहे, ऍडमिनिस्ट्रेटरला सगळ्या कमांड्स किंवा सगळा कंट्रोल हा असणार आहे. युजर असेल, एखादा मॅनेजर असेल तर त्याला ऍडमिनिस्ट्रेटर पेक्षा कमी कंट्रोल असणार किंवा कमी परमिशन असणार आहे डेटा ऍक्सेस करण्याची. जो एम्प्लॉय आहे त्याला त्याच्यापेक्षा कमी असणार आहेत. तर तुम्ही रोल्स पर्टिक्युलर जे काही लोक आहेत त्या पर्टिक्युलर लोकांनुसार त्या ठिकाणी पर्टिक्युलर परमिशन्स त्या ठिकाणी तुम्ही डेटाबेस ऍक्सेस करण्याच्या द्यायला हवं. मग त्यामध्ये तुम्ही ग्रुप करा डिवाइड किंवा त्या ठिकाणी रोल वाईज तुम्ही त्या ठिकाणी डिवाइड करू शकता. मेन उद्देश काय आहे तर ह्याचा तर तुम्ही कोणीही ज्याला काम दिलंय तेवढंच तो काम करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त किंवा दुसरंही जे काही सिक्युरिटी लेवलला वर्क असेल ते त्या ठिकाणी तो ऍक्सेस करू शकत नाही. दॅट इज अ डेटाबेस रोल्स अँड परमिशन्स. त्यानंतर आहे ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी. आता ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी टेबल त्यामध्ये काय तर टेबल्स और ऑब्जेक्ट्स और डेटा आपण बोलू शकतो. However, the fundamental unit of data storage, each table is generally designed to refer to some type of entity, such as employee, customer, or an order columns within these tables. प्रत्येक डेटाबेस मध्ये एम्प्लॉय, कस्टमर किंवा ऑर्डर याची सगळ्याची इन्फॉर्मेशन असते. सो डिटेल्स अबाउट each of these items are the first name or customer name ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये असू शकतात. मग डेटा किंवा ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटीला मी कसं देऊ शकतो तर ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटीमध्ये मी ह्यामध्ये पर्टिक्युलर युजरला त्या ठिकाणी पर्टिक्युलर परमिशन ही देऊ शकतो. हे यामध्ये दिलं की परमिशन सपोज एखादा डेटाबेस मध्ये वर्क करतो तर तो डेटाबेस मध्ये वर्क करताना आपण डीबीएमएस बघितलंय बरोबर आहे. त्यामध्ये ग्रँड रिवोक आणि डिनाय ह्या पण देऊ शकता की सपोज कुणाला कुठली परमिशन ग्रँड करायची आहे, कुणाला कुठली परमिशन तुम्ही परत घेताय, रिवोक करताय आणि कुणाला काय डिनाय करताय, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. मग सपोज एखादा तुमचा युजर आहे, तो तुमच्या डेटाबेस मला डिलीट करू शकत नाही. डेटाबेस मधला टेबल डिलीट करू शकत नाही. ही एक त्या ठिकाणी परमिशन झाली. त्यानंतर तुमचा कुठलाही डेटा त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकत नाही. हे पण तुम्ही करू शकता. अपडेट करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, नवीन डेटाबेस क्रिएट करू शकत नाही. कसलीही परमिशन त्या ठिकाणी ऑब्जेक्ट लेव्हलला तुम्ही देऊ शकता. ऑब्जेक्ट लेव्हल सिक्युरिटीमध्ये काय असतं, ऑब्जेक्ट लेव्हल सिक्युरिटीमध्ये तुमचं जे काही एसक्यूएल कमांड्स आहेत, बरोबर, तुमचा टेबल जो आहे, टेबल मधला डेटा आहे, तो ऍक्सेस करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑब्जेक्ट लेव्हल सिक्युरिटीमध्ये येत असतात. त्यानंतर आहे युजिंग अदर डेटाबेस ऑब्जेक्ट लेव्हल सिक्युरिटी किंवा अदर डेटाबेस ऑब्जेक्ट फॉर सिक्युरिटी. मग त्याच्यामध्ये व्ह्यूज आहेत. व्ह्यूज पण तुम्ही जर आपण डीबीएमएस बघितलं, डीबीएमएस मध्ये व्ह्यूज का यूज करतो ते पण आपण बघितलं. का यूज करतो व्ह्यूज तर तुम्हाला जे काही डेटाबेस आहे, जो काही डेटाबेस आहे त्याचा एक रिप्लिका आपण बोलू शकतो. बरोबर, रिप्लिका म्हणजे काय त्याची एक सेम कॉपी
बरोबर आहे. म्हणजेच काय व्ह्यूचा व्ह्यू तयार करण्याचा हाच मेन उद्देश होता, की जो काही डेटा ऍक्सेस करणार आहे तो मेन डेटाबेसला त्या ठिकाणी हात लागता कामा नये. त्यासाठी तुम्ही व्ह्यू तयार करता. बरोबर आहे. सो व्ह्यू आर जनरली डिफाईन्ड ॲज अ सिंपल ॲज अ रिझल्ट ऑफ सिलेक्ट क्वेरी. द क्वेरी इन टर्न्स कॅन पुल इन्फॉर्मेशन फ्रॉम मेनी डिफरंट टेबल्स अँड कॅन अल्सो परफॉर्म कॉमन कॅल्क्युलेशन ऑन द डेटा. सेम टेबल सारखंच असतात. सपोज जर 2-3 टेबल मधला मला डेटा पाहिजे तर त्या ठिकाणी 2-3 टेबलचा डेटा एकत्र करू शकतो आणि त्याचा एक व्ह्यू तयार करू शकतो. त्यासाठी मला त्या टेबल्समध्ये डेटा चेंज करायची गरज नाहीये. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हा व्ह्यू मध्ये आपण तयार करू शकतो. हा पण एक ही पण एक चांगली गोष्ट आहे व्ह्यू तयार करणं. डेटाबेस डीबीएमएस मधला व्ह्यू ही कन्सेप्ट जर तुम्हाला आठवत असेल, तर व्ह्यू कन्सेप्ट मध्ये हे सगळं आपण बघितलंय, की व्ह्यू का तयार करायचा आणि व्ह्यूचा काय काम असतं. ठीक आहे. तर मेनली हे टेबल सारखंच वर्क वर्क करत असतं. बट हे व्ह्यू तयार करतं जेणेकरून तुम्ही एक तुमच्या मेन डेटाला त्या ठिकाणी हात लागता कामा नये. त्यासाठी तुम्ही व्ह्यू तयार करता. एक रेप्लिका सारखं. त्यानंतर स्टोअर प्रोसिजर्स आहेत. स्टोअर प्रोसिजरमध्ये डेटाबेस ऑफर्स डेव्हलपर दॅट द एबिलिटी टू क्रिएट अँड रियूज द एसक्यूएल कोड थ्रू द यूज ऑफ ऑब्जेक्ट कॉल्ड स्टोअर प्रोसिजर्स. स्टोअर प्रोसिजरमध्ये तुम्ही काय करू शकता, तर रियूज करू शकता कोड जो आहे तो. ट्रिगर आहे. ट्रिगरमध्ये काय होतं, तर ऑटोमॅटिकली फायर होत असतात. क्वेरीज ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी फायर होत असतात. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर आठवत असेल तर सांगितलेलं हे सगळा डीबीएमएस मधला पार्ट आहे, की माझं सपोज एटीएम मधून मी जर पैसे काढतोय, तर एटीएम मधून जर एखाद्या वेळी मी ट्रान्झॅक्शन करतोय, तर माझ्याकडे पैसे काढताना ते डेबिट पण झाले पाहिजेत आणि डेबिट झाल्याबरोबर त्या ठिकाणी जे काही अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये पैसे मायनस होऊन त्या अकाउंटचा बॅलन्स पण त्या ठिकाणी अपडेट झाला पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या ट्रिगर्समध्ये असतात. ते ऑटोमॅटिकली काय होत असतं, त्या ठिकाणी होत असतात. असं नाही की मी पैसे काढलेत ते मोजायला पाहिजे, त्यानंतर ते किती आहे ते टॅली करायला पाहिजे, ते मायनस करायला पाहिजे, असं नाही होत. ते सगळे ऑटोमॅटिकली होत असतं. ते कशातनं होत असतं, ते ट्रिगरमधनं होत असतं. बरोबर आहे. किंवा अलार्म सिस्टम्स वगैरे आहेत. त्या सगळ्या ह्या ट्रिगर्समधनं ह्या होत असतात. तर अलार्म सिस्टम हे आपलं घ्यायचं नाही एक्झाम्पल, बट एटीएमचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, की ज्यामध्ये आपला बॅलन्स कट होतो आणि तो अपडेट होतो बॅलन्स. किंवा एखाद्या वेळी जर क्रेडिट झाला असेल पैसे, तर क्रेडिट झाल्यानंतर पण पुन्हा बॅलन्स काय व्हायला पाहिजे, अपडेट व्हायला पैसे त्या ठिकाणी ॲड व्हायला पाहिजेत. मग क्रेडिटमध्ये पण कसं एका क्रेडिट करताना पण एखाद्याच्या अकाउंटमधनं काय होत असतं, ते डेबिट होत असतं. बरोबर आहे. एखादा जर तुम्हाला पैसे टाकतोय, तर त्याच्या अकाउंटमधले ते पैसे काय होतात, मायनस होतात आणि तुमच्या अकाउंटमध्ये ॲड होत आहेत. मग दोघांचं जे काही अकाउंट आहे, ते ॲट अ टाईम त्या ठिकाणी बॅलन्स हा अपडेट झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रिगरमध्ये असतात. सो त्यानंतर आहे युजिंग ॲप्लिकेशन सिक्युरिटी. आता ॲप्लिकेशन सिक्युरिटीमध्ये काय, सो टू इम्प्लिमेंट धिस टाइप ऑफ फंक्शनॅलिटी युजिंग डेटाबेस लेव्हल परमिशन. आतापर्यंत आपण बोललेल्या कुठल्या डेटाबेस लेव्हलच्या सिक्युरिटी कुठल्या आहेत, डेटाबेस सिक्युरिटी ज्या आहेत त्या आपण बघितल्या. त्यामध्ये कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्या सगळ्या बघायच्या. आता बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन लेव्हलची सिक्युरिटी. सो टू इम्प्लिमेंट धिस टाइप ऑफ फंक्शनॅलिटी युजिंग डेटाबेस लेव्हल परमिशन सेटिंग्स इन द रिअल वर्ल्ड, this process can be difficult to implement and maintain. So for these reasons, many problem database systems implement what is generally known as application level security. In this method, a single database account is used by application. This account provides the application with access to all the database information and operations that might be required by users and of the application. मग अशा प्रकारचं एक ऍप्लिकेशन ज्यामध्ये तुमचं डेटाबेस ऍक्सेस तुम्ही करू शकता. बरोबर आहे. सपोज माझा डेटाबेस आहे. तो डेटाबेस ऍक्सेस करताना त्यामध्ये बघा इथे जर डायग्राम बघितला तर एक लार्ज अमाउंट ऑफ डेटाबेस आहे. तर लार्ज अमाउंट ऑफ इन्स्टिट्यूट आहे. त्याचा हा डेटाबेस आहे. मग त्याच्यामध्ये हे 3 लोकं काय करतात, तो डेटाबेस ऍक्सेस करतात. मग 3 लोकं ऍक्सेस करताना डेटाबेस, डायरेक्ट डेटाबेसमध्ये तर वर्क करू शकत नाही ॲट अ टाईम. तेवढं ते प्रॉपर नाही वर्क करणं ॲट अ टाईम. सो त्यासाठी त्यांना काय केलं, हे एक युजर इंटरफेस किंवा वेब ॲप्लिकेशन ज्या सॉफ्टवेअर थ्रू काय करू शकतात ते त्या ठिकाणी डेटाबेस ॲक्सेस करू शकतात. क्लाउडची सर्व्हिस अशाच प्रकारे वर्क करते. जर मी माझ्या कंपनीमध्ये ॲट अ टाईम वर्क करतोय क्लाउडवरती, तर त्यावेळी बरेचसे युजर्स, बरेचसे एम्प्लॉईज जे आहेत, बरोबर? युजर म्हणजे बरेचसे एम्प्लॉयी हे ॲट अ टाईम एकाच ॲप्लिकेशनवरती वर्क करू शकतात. आणि ते ॲप्लिकेशन काय करू शकतात, ते यूज करून जी काही सिस्टम डेव्हलप करायची ती करू शकतात. ते झालं डेव्हलपिंगसाठी. बट सेम यू कॅन यूज फॉर द डेटाबेस ऑल्सो. देअर इज वन ॲप्लिकेशन. आता फक्त ह्याचं एक गोष्ट म्हणजे काय, ॲप्लिकेशन लेव्हल सिक्युरिटीमध्ये तुमचं एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर किंवा स्पेसिफिक ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही काय करता, डेटाबेस ॲक्सेस करत असता. बरोबर. तर हे आहे ॲप्लिकेशन लेव्हल सिक्युरिटीमध्ये. आता ह्याची काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स जे आहेत किंवा काय गोष्टी आहेत त्या बाकीच्या आपण
नंतरच्या लेक्चरला बघूया. आजपुरती एवढंच. आज आपण डेटाबेस लेव्हल सिक्युरिटी बघितली. जे ॲप्लिकेशन लेव्हल सिक्युरिटी आहे त्याचे जे काही पार्ट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे पॉइंट्स बघूया. ह्या पॉइंट हे तुम्ही रीड करा. त्यामध्ये जर कुठला पॉइंट समजला नसेल तर मला विचारलात तरी चालेल. ठीक आहे. थँक्स फॉर द जॉइन.